हे हॅलो हाय नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि आजचा ब्लॉग हा स्पेशल असणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी उकडीचे मोदक बनवणार आहे, खास असंच खावंसं वाटलेलं म्हणून. तर तुम्ही नक्की बघा हा ब्लॉग. मी फर्स्ट टाईम मोदक बनवणार आहे. तर बघूया मोदक कसे होत आहेत. आणि आज संध्याकाळी आम्ही जाणार आहोत पप्पांच्या बर्थडेसाठी. सो दोन्हीसुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दिसेल. तुम्ही एन्जॉय करा हा ब्लॉग आणि बघत राहा. आणि आता हे छान असे वॉश करून झालं आहे. याच्यावर मी थोडंसं मीठ टाकते. आणि मिठाच्या पाण्याने थोडंसं वॉश करून घेते, जेणेकरून ते स्वच्छ होतील आणि मग खाण्यासाठी आपण खाऊ शकतो. बिकॉज आपल्याला ते खूप सारे औषध फवारणी केलेली असते, तर ते पोटात नाही जायला पाहिजे. म्हणून मी थोडंसं मीठ टाकून त्यांना वॉश करून घेते एकदम असं, आणि नंतर मग ते खाण्यासाठी रेडी होते. मी अशीच करते. कोणते पण फ्रूट्स आहे ते त्यांना मीठ पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये मीठ टाकून ते वॉश करून घेते, जेणेकरून ते फ्रूट जे आहे त्याच्यावरती जे काही अप्लाय केलेलं असेल ते निघून जाईल. तर गाईज आता मी मोदक बनवण्यासाठी तयारी करते. मोदकसाठी जे काही म्हणजे सारण जे असतं, खोबरं, गूळ, ड्रायफ्रूट जे काही असेल ते मी रेडी करून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते. काय ह्याला काय बोलतात मोदक. बघा मोदकाचं सारण कसं हां. समजायचं. तर गाईज ॲक्च्युली लाईट गेलेली, त्याच्यामुळे भरपूर लेट झाला. आता 4:30 वाजले. आणि आम्हाला सर्वात लवकर मोदकचं जे सारण असतं जे आतमध्ये भरायचं ते मी रेडी करते. नंतर मग मी पीठ रेडी करेल आणि होऊन जातील पटकन मोदक. होऊन जातील. आठवड्यापर्यंत लगेच मोदक. नाही, अर्धा तास लागेल. अर्धा तास नाही, 1 तास लागेल. पुरणपोळीचं सारण कसं आपण करत होतो जरा सांगू का तुम्हाला? काहीच अक्षरशः आम्ही पुरणपोळीचं ते काय म्हणतात ते मी त्याला, फर्स्ट टाइम पुरणपोळी केली होती लग्नानंतर, म्हणून खूप लेट झालेला. लेट नाही झाला. आम्ही संध्याकाळी 8 वाजता बसलो होतो. 11:30-12 वाजले आम्हाला ते पूर्ण हे करेपर्यंत. आणि सकाळच्या त्या पुरणपोळ्याची खायची इच्छा आणि मी ते 1 किलोच्या पुरणपोळीचं बनवलं होतं. 1 किलो नव्हती ती, 1 किलोच होतं. ती वाटत होती 1 किलो सारखी, 1 किलोच होतं. ठीक आहे. तर बघू आपण हे मोदक कसे होतात. मी तुम्हाला आता हे सगळं रेडी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो. मोदक बनवताना भेटूया. हो, मोदक झाल्यानंतर भेटूया आणि खाल्ल्यानंतर भेटूया. ओके, चला. आणि आज आम्ही खारघरला जाऊ. आज मेन म्हणजे रणजितच्या आमच्या पप्पांचा बड्डे आहे आणि तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही जाऊ खारघरला. आणि तर गाईज इथे मी पीठ रेडी करण्यासाठी ना पाण्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आहे, नाही का, त्याच्यामुळे जे पीठ आहे ते चिकटणार नाही तुपाला. आणि याच्यामध्ये थोडंसं मी दूध टाकणार आहे, त्याच्यामुळे जे आपले मोदक आहेत ते सॉफ्ट होतील. सारण रेडी आहे, तुम्ही बघू शकता. तर गाईज आता पीठ आणि सारण दोन्ही पण रेडी आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही मोदक बनवणार आहेत. तर बघूया कसे बनत आहेत. मी सेकंड टाइम केले असेल. प्रॉपर असे येत नाही आहेत मोदक, प्रॉपर नाही येत आहेत, बट ट्राय केलं आहे. बघूया कसे होते टेस्ट.
Oh my God. तुला माहित होतं मी ब्लॉग काढते. दादा मी कशी दिसते? गाईज आम्ही पोहोचलो आहेत घरी आणि आता आपण बघूया किचनमध्ये काम चाललं आहे. तर आता इथे पुरी फ्राय करणार. तर गाईज आता आम्ही जस्ट बसलेलो आहोत. अजून केक कट नाही झाला आहे, तर करणार आहे आता थोड्या वेळातच. जेवण थोडंसं बाकी होतं सो ते कम्प्लीट होईल आता. आणि तुम्हाला माहिती आहे का, इथे मी ब्लॉग शूट करते आणि इथे हे दोघे बघा कसे बसलेत, माझ्याकडे बघतायत कसे. आणि ह्या दोघांकडे बघते ही. तर अशा प्रकारे आम्ही थोड्या वेळाने सेलिब्रेशन करू आणि खूप छान एन्जॉय करू. येस नाही. असं करा, असं नो. दादा हा आहे आमचा दादा आणि हा खरंच खूप लाजतो, खूप म्हणजे खूप. तुम्ही बघू शकता चिनूने पप्पांसाठी शर्ट आणलेला आहे. पप्पा बघतायत व्यवस्थित येत आहे का शर्ट. हळू बोलले मी. बोलले. बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. ही आहे चिनू, तिचं नाव श्रुती आहे बट आम्ही तिला चिनू बोलतो. मम्मी बघा आमची फर्स्ट वाला. आणि हा बघा बुक्कड केक कसा खातोय. केक इथे जे गिफ्ट आहे ते चेक करतायत पप्पा, इथे की नाही. शूज जरा आयडिया दे ना. ही खूप लास्ट आहे गाईज, तर हिला बघू शकता तुम्ही. आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत. सो भेटूया जेवल्यानंतर. इथे आता आम्ही निवांत बसलोय जेवणाची वाट बघत. आजचा मेनू काय आहे सांग. पुरी आणि छोलेची भाजी आणि खीर, राईस, जिरा राईस. जिरा राईस. त्यांना खूप भूक लागली. मगाशी त्यांच्या पोटामध्ये कावळे ओरडत होते. चला तर आता आपण जेवूया. दादा इथे मोनिका नेली शूज आणलेत पप्पांसाठी, त्या शूजची लेस काढून देतोय आणि त्याचं पप्पांचं डिस्कशन चालू आहे शूज वरून. आलाय तो आता इथे. दादा झालं डिस्कशन, संपलं शूजचा. भारी येतं ना. ही बघा लाज जाळू. काय भारी येतो ना व्हिडिओ, बघा ना, मस्त वाटतं ना. असा कडक चहा बनवते आता मी, अद्रकवाला चहा. तर गाईज काल भरपूर लेट झाला, ब्लॉग शूट करता नाही आला. रात्री आम्ही खूप लेट घरी आलो त्याच्यामुळे. सो आत्ता मी ब्लॉग एंड करते. तर तुम्ही हा ब्लॉग पाहिला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला दिसत असेल मी आजारी आहे, थोडीशी सर्दी, हेडेक पण भरपूर आहे, त्याच्यामुळे काल रात्री नाही एंड करू शकले ब्लॉग. तर नक्की तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग. सो तोपर्यंत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.